सादर करीत आहोत कार्यक्रम निस्संतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी. श्रोतेहो नमस्कार. निस्संतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी या नवीन कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ज्यांना अपत्य होत नाहीये किंवा या संदर्भातले काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक असा हा नवीन कार्यक्रम आहे. या संदर्भात मार्गदर्शन करायला आपल्या सोबत असणार आहेत इंदिरा IVF पुणेचे चीफ IVF स्पेशलिस्ट डॉक्टर अमोल लुंकड. डॉक्टर अमोल लुंकड हे MD स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र असून त्यांनी एम्स दिल्ली येथून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर या विषयांमध्ये 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 27 शोधनिबंध त्यांनी आतापर्यंत सादर केलेत. त्याशिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून 40 विविध ठिकाणी निस्संतानता कारणे आणि निवारण यावरती लेक्चर्स देऊन याबाबत लोकांना शास्त्रीय माहिती देऊन त्यांनी जागृती करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आजही डॉक्टर अमोल लुंकड आहेत माझ्यासोबत आणि ते आपल्याला पुढचं मार्गदर्शन करणार आहेत. गुड मॉर्निंग डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही मागच्या 2 भागांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नक्की काय आणि टेस्ट ट्यूब बेबीचे काय काय प्रकार आहेत ते सांगितले होते. IVF टेक्नॉलॉजी बद्दल डिटेल माहिती दिली होती आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. हा पहिला प्रश्न आपल्याला आलाय सातारा इथून एका गृहिणींनी विचारलाय. श्रोते हो, आपण या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे आपली नावं कॉन्फिडेन्शियल ठेवणार आहोत. या गृहिणींनी डॉक्टर असा प्रश्न विचारलाय की त्यांनी टेस्ट केल्या आणि त्यामध्ये एक ट्यूब त्यांची ब्लॉक झाली आहे हे कळलं. त्यानंतर 3 वेळा त्यांनी IUI पण करून घेतली पण प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर आता काय करावं लागेल? बरोबर आहे. तर एक ट्यूब ब्लॉक आहे. काही ना काही इन्फेक्शनमुळेच ट्यूब युजली ब्लॉक होतात आणि जे इन्फेक्शन एका ट्यूबला किंवा जे काही डॅमेज एका ट्यूबला पूर्णपणे झालंय, बऱ्याचदा काही ना काही प्रमाणात दुसरी ट्यूबही त्याच्यामुळे अफेक्टेड राहते आणि त्यामुळे ती ट्यूबही व्यवस्थित काम करत नाही. भलेही ती उघडी असेल, ट्यूबचं जे काम आहे ते ती नीट करत नसणार आहे. आणि ट्यूबचं काम काय की स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिळन करून देणं. त्यामुळं या दाम्पत्याला वाटत असणार की आपली एक ट्यूब उघडी आहे, त्या बाजूचं स्त्रीबीजही व्यवस्थित फलित होत आहे, आपले शुक्राणूही चांगले आहेत, पण तरी प्रेग्नन्सी राहत नाही कारण ती जी दुसरी ट्यूब आहे ती व्यवस्थित काम करत नाहीये आणि त्यामुळेच आपले 3 IUI पण फेल झालेत. कारण थोडक्यात IUI मध्ये आपण काय करतो की शुक्राणूंना मदत करतो, मात्र जर आपला प्रॉब्लेम ट्यूब मध्ये असेल तर IUIचं सक्सेस चांगलं राहणार नाहीये. त्यामुळेच या दाम्पत्याचं IUI फेल झालंय. अशा दाम्पत्यांनी लवकरात लवकर टेस्ट ट्यूब बेबी साठीच गेलेलं बेस्ट राहतं. ते ह्याच्यामुळे, कारण की थोडक्यात आपण टेस्ट ट्यूब बेबी मध्ये ट्यूबचं कामच बाहेर करतोय, म्हणजे चांगले स्त्रीबीज बनवून बाहेर काढतोय, बाहेरच चांगल्या शुक्राणूंशी मिळवून गर्भ तयार करतोय आणि गर्भांना गर्भाशयात रोपण करतोय. थोडक्यात चांगले स्त्रीबीज आणि चांगले शुक्राणू जे ट्यूब मिळवू शकत नाहीये ते मिळून आपण बाहेर घडवून आणतोय. तर या दाम्पत्यांनी लवकरात लवकर IVF केलं पाहिजे. अच्छा. डॉक्टर, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय कोल्हापूर इथून सौ देशमाने यांनी. त्यांनी असं विचारलंय, त्यांच्या लग्नाला 22 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं वय आता 45 वर्ष आहे, तर त्यांना मूल होऊ शकतं का? हो, नक्कीच त्यांना मूल होऊ शकतं. आजच्या या अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेद्वारे अगदी 60च्या वयापर्यंत आपण शेकडो प्रेग्नन्सीज केलेल्या आहेत आणि जेव्हा वय 40-45च्या वर होऊन जातं तर त्या वयात येऊन अंडकोशातील स्त्रीबीज संपलेले असतात किंवा अंडकोशातील चांगल्या स्त्रीबीजांचं प्रमाण हे अगदी संपायला आलेलं असतं. तर अशा स्त्रियांना जेव्हा प्रेग्नन्सी पाहिजे तेव्हा आपल्याला 20-22-25 वर्षाच्या दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीबीज बाहेर घ्यायला लागतं, ज्याला आपण एग डोनेशन IVF टेक्निक म्हणतो. शुक्राणू हजबंडचे घेऊन गर्भ तयार केले जातील आणि चांगल्या गर्भांना आपण या स्त्रियांच्या गर्भाशयात ठेवू शकतो ज्यांचं वय जास्त झालंय किंवा ज्यांच्या अंडकोशातील चांगले अंडे संपलेले आहेत. तर अशा प्रकारे या स्त्री प्रेग्नंट होऊ शकतात किंवा संतती प्राप्त करू शकतात. अच्छा. श्रोते हो, तुम्हाला जर टेस्ट ट्यूब बेबी बद्दल काही असे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90-280 62-676. नंबर पुन्हा एकदा 90-280 62-676 किंवा तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे dramollunkad@gmail.com. डॉक्टर, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय सासवड इथून एका गृहस्थांनी. त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी टेस्ट केलेली आहे आणि त्यांच्या सिमन्समध्ये स्पर्म नाहीयेत, तर मग त्यांना मूल होण्याचे काय चान्सेस आहेत? या गृहस्थांना संतती प्राप्तीसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. ज्यांच्या वीर्यात शुक्राणू नाहीयेत, अझूस्पर्मिया ज्यांना आहे, त्यांना
अंडकोशातनं शुक्राणू काढून त्याच वेळेस स्त्रीच्या अंडकोशातनं स्त्रीबीज काढून गर्भ तयार करून गर्भाशयात रोपण करणं म्हणजेच इक्सी या प्रक्रियेद्वारे त्यांना प्रेग्नन्सी होऊ शकते. थोडक्यात काय केलं जातं की स्त्रीचे स्त्रीबीज वाढवले जातात, स्त्रीबीज बाहेर काढले जातात आणि त्याच दिवशी पुरुषाच्या अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढले जातात. पुरुषाच्या अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण टीसा किंवा मायक्रोटीसा ही प्रक्रिया म्हणतो. म्हणजे टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. तर एका पातळशा सुईद्वारे किंवा मायक्रोस्कोपिक सर्जरीद्वारे हे केलं जातं. विशेष चिरफाड होत नाही, टाकाही येत नाही. अंडकोशातनं जे शुक्राणू बाहेर निघतील ते स्त्रीच्या अंडकोशातनं बाहेर निघालेल्या स्त्रीबीजांबरोबर मिळवून गर्भ तयार केले जातात. गर्भांना वाढवून मग चांगले गर्भ गर्भाशयात रोपण केले जातात. अच्छा, म्हणजे या केसमध्ये सुद्धा मूल होऊ शकतं पुढे. मात्र ज्या पुरुषांच्या अंडकोशातही शुक्राणू मिळत नाहीत, बट जर दोन्ही अंडकोशात कुठेच शुक्राणू मिळाले नाही तर अशा पुरुषांना शुक्राणू बाहेर न घेऊन म्हणजे डोनर स्पर्म घेऊनच ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. अच्छा, म्हणजे पेशंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार त्याच्यावरचं सोल्युशन दिलं जातं. डॉक्टर, पुढचा प्रश्न आपल्याला एका गृहस्थाने विचारलाय सांगवी पुणे इथून. शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे, तर यासाठी बऱ्याच आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाल्या आहेत तरी सुद्धा रिझल्ट मिळाले नाहीत, आता काय करता येईल? ज्यावेळेस शुक्राणूंची मात्रा अत्यंत कमी असते त्यावेळेस आपण विशिष्ट औषधांद्वारे शुक्राणू वाढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र या विशिष्ट औषधांनी जे 1-1.5-2 महिन्यात शुक्राणू वाढून जातील त्याच्यातच आपल्याला प्रेग्नन्सी करून घ्यायला पाहिजे. बरेचसे दाम्पत्य आम्ही बघतो की वर्षानुवर्ष वेगवेगळ्या आयुर्वेदिक मेडिसिन घेतील, वेगवेगळे औषधं घेतील, इंजेक्शन्सही लावून घेतील आणि या होपमध्ये ते राहतात की कधीतरी शुक्राणू एवढे वाढून जातील की नैसर्गिक प्रेग्नन्सी राहून जाईल. बट तसं न होता आपल्याला जर शुक्राणू अत्यंत कमी असतील तर जे शुक्राणू आहेत त्याची जी मात्रा आहे त्याच्यातच प्रेग्नन्सी करण्यासाठी जी उपचार पद्धती बेस्ट आहे त्याच्याप्रमाणे जायला लागेल. जर शुक्राणू अत्यंत कमी असतील, जर हालचाल करणारे चांगले शुक्राणू हे 5-10 मिलियन पेक्षाही कमी असतील तर आपल्याला इक्सी या प्रक्रियेनेच प्रेग्नन्सी होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते. कारण की शुक्राणू खूपच अत्यंत कमी आहेत. तर स्त्रीबीज आणि शुक्राणू यांना डायरेक्टली बाहेर मिळवणं, तर स्त्रीबीज बनवून बाहेर काढणं, चांगल्या शुक्राणूंची बाहेरच मिळवणं, गर्भ तयार करून गर्भाशयात रोपण करणं या प्रक्रियेद्वारेच त्यांना संतती प्राप्त होऊ शकते. अगदी बोटावर मोजण्या इतके कमी शुक्राणू जरी असतील तरी आपण इक्सी या प्रक्रियेद्वारे त्यांच्या स्वतःच्या शुक्राणूने गर्भधारणेसाठी जाऊ शकतो. अच्छा, श्रोते हो, तुम्हाला जर टेस्ट ट्यूब बेबी बद्दल काही असे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90-280 62-676. नंबर पुन्हा एकदा 90-280 62-676. किंवा तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे dr.amollunkkad@gmail.com. डॉक्टर, आता 2 प्रश्नांमध्ये तुम्ही सांगितलं की कुठल्या कुठल्या केसेसमध्ये करता येऊ शकतं. पुढचा प्रश्नही असाच आपल्याला विचारला आहे औरंगाबाद इथून एका गृहिणींनी. त्यांचा मेनोपॉज झालेला आहे, तर आता त्यांना परत इच्छा आहे की मुलासाठी प्रयत्न करता येऊ शकतील का या वयात? नक्की प्रयत्न करता येऊ शकतं. जसं मी आधीही सांगितलं की अगदी 60च्या वयापर्यंत शेकडो प्रेग्नन्सीज आपण केलेल्या आहेत. एकदा पाळी बंद झाली त्याच्यानंतर प्रेग्नन्सी करायची म्हटलं तर पाळी जेव्हा बंद होते त्याचाच अर्थ असा होतो की अंडकोशातील किंवा स्त्रीच्या अंडकोशातील स्त्रीबीज संपलेले असतात. तर जेव्हा मेनोपॉज होऊन जातं तर स्त्रीबीज संपलेले असतात. पाळी आपल्याला परत सुरू करायला लागते. तर विशिष्ट हार्मोनल ट्रीटमेंटद्वारे पाळी नियमित सुरू केली जाते. कारण पाळी जास्त वर्ष बंद झाल्यामुळे ही गर्भाशय सुकून जातं. तर हार्मोनल ट्रीटमेंटद्वारे पाळी परत सुरू केली जाते. 3 महिने नियमित पाळी आल्यानंतर गर्भाशय नॉर्मल होऊन जातं. मग आपण प्रेग्नन्सी करण्यासाठी स्त्रीबीज बाहेर न घेतो. तर एग डोनेशन IVF टेक्निकद्वारे यंग स्त्रीचं स्त्रीबीज घेतलं जातं. हजबंडच्या शुक्राणूशी मिळवून गर्भ तयार केले जातील. त्या गर्भांना वाढवून चांगले गर्भ आपण त्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवू शकतो जिची पाळी बंद झाली होती. तर आधी पाळी नियमित सुरू केली जाते. गर्भाशयाला प्रेग्नन्सी ऍक्सेप्ट करायला तयार केलं जातं. मग तरुण स्त्रीचं स्त्रीबीज बाहेर न घेतलं जातं. हजबंडच्या शुक्राणूंशी मिळून गर्भ तयार केले जातील आणि गर्भ यांच्या गर्भाशयात आपण रोपण करू शकतो. अशा प्रकारे पाळी
पाळीबंद झाल्यानंतरही किंवा मेनोपॉज झाल्यानंतरही होऊ प्रेग्नन्सी शकतं. करता येऊ शकते. बऱ्याच लोकांना ही आशंका राहते किंवा बऱ्याच लोकांची ही समजूत राहते की मेनोपॉज झाल्यानंतर आता प्रेग्नन्सी होऊच शकत नाही, बरं. तर ते चुकीचं आहे. अच्छा, म्हणजे ह्या IVF ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीद्वारे हे सुद्धा शक्य आहे. येस. डॉक्टर, आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय मुंबई इथून. हा खूप वेगळा प्रश्न आहे पुन्हा एकदा, की पहिलं मूल झाल्यानंतर या ज्या गृहिणी आहेत त्यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली होती, पण काही कारणानं हे पहिलं मूल दगावलंय, तर आता त्यांना परत मूल हवंय, यासाठी काय करता येईल? या गृहिणींची नसबंदी झालेली आहे. नसबंदीनंतर जेव्हा आपण परत गर्भधारणेचा विचार करतो, तर बेसिकली नसबंदीमध्ये काय केलं जातं, तर स्त्रीच्या गर्भनलिका या बंद करून टाकल्या जातात. त्या गर्भनलिकेचं मधलं एक पार्ट, काही सेंटीमीटरची ट्यूब काढून ती ट्यूब फेकून दिली जाते. हे थोडक्यात आपण ट्यूबला बंद करून टाकलं आणि ट्यूबचा काही हिस्सा आपण कट करून बाहेर फेकून दिला. एका प्रकारे आपण गर्भनलिकेला कायमचं डॅमेज करून टाकलं. आता कारण की गर्भनलिका कायमची डॅमेज झाली आहे, तर परत जाऊन ऑपरेशन करणं, त्या गर्भनलिकेला परत जोडण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं करून प्रेग्नन्सी होण्याची शक्यता फारच कमी राहते. त्यामुळं अशा दाम्पत्यांना गर्भनलिकेला बायपास करणं किंवा गर्भनलिकेचं काम बाहेर करणं हाच पर्याय सगळ्यात उत्तम राहतो. म्हणजे थोडक्यात IVF या प्रक्रियेसाठी जाणं, कारण IVF मध्ये आपण गर्भनलिकेला बायपास करतोय किंवा गर्भनलिकेचं काम बाहेर करतोय. त्यामुळं अशा दाम्पत्यांना परत जाऊन आणखी एक ऑपरेशन करून गर्भनलिका नीट करण्याच्या ऐवजी सरळ IVF साठी गेल्याने चान्सेस फार जास्त राहतात प्रेग्नन्सी होण्याचे. म्हणजे गर्भनलिका जरी डॅमेज असली तरी त्यांचा गर्भाशय सुस्थितीत असेल, तर हा चान्स घेता येतो. बरोबर, कारण नसबंदीच्या ऑपरेशन मध्ये आपण गर्भाशयाला काही करत नाही, फक्त गर्भनलिकेलाच बंद करतो, ब्लॉक करतो. तर अशा दाम्पत्यांनी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीद्वारे आपली संतती प्राप्ती करायला हवी. अच्छा डॉक्टर, आता जाता जाता निसंतान दाम्पत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? निसंतान दाम्पत्यांसाठी मी हे सांगू इच्छितो की आपलं जे प्रॉपर कारण माहिती करून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. की प्रेग्नन्सी न राहण्याचं काय कारण आहे ते सगळ्यात आधी नीट माहिती करून घ्या आणि मग सायंटिफिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने त्याचा उपचार घ्या. जसं कारण असेल तसं त्याचं निवारण व्हायला हवं. अंधश्रद्धेच्या मागे, तंत्र मंत्र, बुवाबाजी याच्या मागे लागून आपला वेळ खराब करू नका. प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने जर उपचार केला तर प्रत्येक निसंतान दाम्पत्याला संतान प्राप्तीचं सुख होऊ शकतं. अगदी पाळीबंद झाल्यानंतरही प्रेग्नन्सी इझिली होऊ शकते. जसं प्रॉब्लेम असेल तसं त्याला योग्य सोल्युशन उपलब्ध आहे. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की सुयोग्य वेळी आपलं कुटुंब नियोजन किंवा जे संतती प्राप्तीचं प्लॅनिंग आहे ते सुयोग्य वेळी करून घ्या. आजकाल लोक आपल्या करिअरिस्टिक ॲटिट्यूडमुळे किंवा लेट मॅरेजेसमुळे जे डिले करतायत ते काही प्रमाणात आपण टाळू शकतो. वेळच्या वेळी जर आपण कारणं शोधली आणि या संदर्भातली ट्रीटमेंट घेतली तर प्रत्येकालाच अपत्यप्राप्ती होऊ शकेल. हो, अगदीच. आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, टेस्ट ट्यूब बेबीच्या वेगवेगळ्या ॲडव्हान्समेंट व प्रक्रिया हे एक प्रकारे निसंतान दाम्पत्यांसाठी मिळालेलं एक वरदान आहे. आणि निराश न होता दाम्पत्यांनी ह्याचा वापर करून प्रत्येकाला संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवं आणि प्रत्येकाला संतती प्राप्तीसाठी यश मिळू शकेल. निश्चितच. श्रोते हो, जसं आता डॉक्टर अमोल लुंकड आपल्याला सांगता आहेत, ते स्वतः चीफ IVF स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळे त्यांनी बरेच यातले उपचार पद्धती आपल्या समोर उलगडून सांगितल्या आणि ज्यांना कुणाला अशी इच्छा आहे त्या सगळ्यांनी डॉक्टरांना संपर्क करायला हरकत नाही. तुम्हाला जर या बाबतीतले काही प्रश्न विचारायचे असतील, टेस्ट ट्यूब बेबीबद्दल काही शंका विचारायची असतील तर तुम्ही संपर्क करू शकता. डॉक्टर अमोल लुंकड, मोबाईल 90 280 62 676. नंबर पुन्हा एकदा 90 280 62 676. किंवा तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता dramollunkad@gmail.com. डॉक्टर अमोल, आज तुम्ही इथं आलात, या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि एवढं डिटेल त्याचं डिस्क्रिप्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. निसंतानता आणि टेस्ट ट्यूब बेबी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.